नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहे। तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ का बरं? कारण परवाच आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की महिला व बाल विकास विभागातर्फे जॉब अपडेट आलेली आहे, म्हणजे इंटर्नशिप बद्दल आपण सांगितलं होतं। तर ही इंटर्नशिप प्रोग्राम सर्वांना खूप मोठे प्रश्न आहेत की म्हणजे हे जॉब कुठे असणार आहे, इंटर्नशिप कुठे असणार आहे, ही परमनंट जॉब आहे का, किती दिवसांसाठी असणार आहे, त्यानंतर इथे अर्ज कसा करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। कारण खूप सारे कमेंट्स आले आहेत, प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही, त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की एक व्हिडिओज बनवला आहे, सर्वांचे प्रश्नाचे उत्तर इथे मिळणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण इंटर्नशिप झाल्यावर जॉब कन्फर्म असणार आहे का, सॅलरी किती भेटणार आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, त्यानंतर इंटर्नशिप कुठे करायचं आहे, नाशिकमध्ये जॉब आहे का, त्याच्यानंतर अजून बरेचसे प्रश्न आहे की दिल्लीला जावं लागणार का, 1 इयरचा एक्सपिरियन्स आहे आम्ही करू शकतो का, इंटर्नशिप किती महिन्यांचं असणार आहे, इंटर्नशिप म्हणजे काय, काम काय असणार, हे बरेचसे प्रश्न आहे। तर याबद्दल आपण 2 मिनिटात हा व्हिडिओ संपूया आणि संपूर्ण उत्तर याच्यामध्ये बघूया। पण यामध्ये आपण हे सुद्धा पाहणार आहे की अर्ज कसा करायचा आहे व इथे जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते काय होणार आहे। तर थोडक्यात 2 मिनिटात आपण बघूया की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे। एज लिमिट, पहिल्यांदा वयोमर्यादा 21 ते 40 वर्ष, लक्षात घ्या वयोमर्यादा काय आहे, 21 ते 40 वर्ष। तुमचं वय 21 ते 40 आहे, तुम्ही अर्ज करू शकता। म्हणजे 21 च्या आधी तुमचं वय 20 आहे, 18 आहे तर तुम्ही अर्ज करू शकत नाही। 41 42 आहे, तुम्ही अर्ज करू शकणार नाही। एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता, सिंपल मराठीत सांगतो तुम्हाला पात्रता आहे, तर कोण कोण पात्र असणार आहे। खेडेगावातील महिला म्हणजे रुरल पार्ट मधले ज्या महिला आहेत, रुरल पार्ट्स ऑफ इंडियामधून असणारे, संपूर्ण भारतातून कुठूनही असू द्या, म्हणजे तुम्ही नागपूर असू द्या, नाशिक असू द्या किंवा म्हणजे बाकी जे रुरल पार्ट्स असणारे, लक्षात घ्या सिटीज नाही, रुरल पार्ट्स, नॉन टायर 1 सिटीज आणि रुरल पार्ट्स मधल्या ज्या महिला असणार आहेत त्या अर्ज करू शकणार आहात। अर्ज कोण कोण करू शकणार आहात, फक्त महिलाच अर्ज करू शकणार आहात, इथे जेंट्सला अर्ज करू शकणार नाहीत। वुमन स्टुडंट्स आहेत, जे स्कॉलर्स आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे, टीचर आहेत फ्रॉम नॉन टायर 1 सिटीज अँड रुरल पार्ट्स, यांना हे अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की नीड टू बी एनरोल्ड इन और असोसिएटेड विथ एन युनिव्हर्सिटी, अकॅडमिक नॉन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन चालणार आहे। आता टायर 1 सिटीज सांगितलेलं आहे। टायर 1 सिटीजमध्ये अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुण्यामधल्या ज्या महिला असणार आहे ते एलिजिबल नसणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, या सिटीजमधील तुम्ही महिला आहे तर तुम्ही एलिजिबल नाही। सिलेक्शन ऑफ इंटर्न्स कशा होणार आहे, द सिलेक्शन ऑफ इंटर्न्स वुड बी डन बाय द सिलेक्शन कमिटी, जी सिलेक्शन कमिटी असतात त्यांच्याकडून हे सिलेक्शन होणार आहे। स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज, तुमचं काम काय असणार आहे, शॉर्ट टर्म असोसिएशन असणार आहे, जे मिनिस्ट्री आजकाल बरेचसे योजना निघालेल्या आहेत त्याच्यासाठी बरेचशा जे मदतीला लागतात त्याच्यासाठी इथे ॲज ए इंटर्न तुम्हाला इथे घेतलं जाणार आहे, परमनंट जॉब नाही, ॲज ए इंटर्न तुम्हाला इथे जॉब असणार आहे। सॅलरी भेटणार का नाही, आम्हाला फुकटच करावं लागणार नाही, इथे तुम्हाला 20,000 पर मंथ स्टायफन भेटणार आहे। लक्षात घ्या, स्टायफन म्हणजे काय, 20,000 तुम्हाला पैसे भेटणार आहे ॲज ए इंटर्नशिप, जे इंटर्नशिप करतात त्यांना स्टायफन ॲज अ सॅलरी 20,000 तुम्हाला भेटणार आहे। प्लस इथे ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे ते तुम्हाला सरकार करणार आहे, प्लस राहण्याचा जो खर्च आहे तो सरकार करणार आहे। म्हणजे बाय डिलेक्स असू द्या, AC बस असू द्या, AC ट्रेन असू द्या, जे काही हे प्रोग्राम जॉईन करण्यासाठी तुम्ही खर्च असणार आहे ट्रॅव्हलिंगचा व राहण्याचा, हे संपूर्णपणे इंटर्नशिपचे पैसे सरकार देणार आहे। प्लस तुम्हाला 20,000 रुपये स्टायफन सुद्धा भेटणार आहे। त्यानंतर शेअरिंग बेसिसवरती तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा भेटणार आहे। हे तुम्हाला संपूर्ण माहिती आता हे थोडक्यात कळाली का। तर टर्मिनेशन ऑफ इंटर्नशिप अँड रिझर्वेशन ऑफ डिस्प्यूट्स, काही प्रॉब्लेम झाला, काही चुकीचं केलं तर टर्मिनेशन सुद्धा होऊ शकते, हे थोडक्यात झालेलं आहे। आता नंबर ऑफ इंटर्न्स कोण पर बॅच, प्रत्येक बॅचला इथे 20 इंटर्न्सचं सिलेक्शन होणार आहे, 20च इंटर्न्सचं सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे। आणि आता इंटर्नशिप कधीपर्यंत, आता हे डेट सुद्धा दिलेले आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्ही हे काय करू शकता, अर्ज करू शकणार आहात। इथे थोडक्यात माहिती सुद्धा सांगितलेली आहे। हाऊ टू अप्लाय मध्ये गेल्यानंतर ही माहिती पूर्ण दिलेली आहे की बघा, तुम्ही पाहू शकता, प्रॉस्पेक्टिव्ह इंटर्न्स आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन। अर्ज कसं करायचं आहे, ऑनलाईन करायचं आहे। हे तुम्हाला लिंक आहे, लिंक ओपन करायची, लिंक ओपन केल्यानंतर लॉग इन करायचं किंवा इथे इंटर्नशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला जायचं आहे, एलिजिबिलिटी आहे, सर्व दिलेलं आहे ते माहिती, लॉग इन करून तुम्ही इथे इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकणार आहात। थोडक्यात तुम्हाला माहिती वाचायची असेल तर परत एकदा हे तुम्ही पाहू शकता व तुम्ही लॉग इन करण्यासाठी ते लॉग इनवरती क्लिक करू शकता। ईमेल ID टाकायचं, पासवर्ड जर रजिस्टर्ड युजर असेल तर, रजिस्टर्ड युजर नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे। त्यानंतर अजून इथे माहिती सांगितलेली आहे बघा, इंटर्न्स आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। आता ॲप्लिकेशन
कॅन बी सबमिटेड 2 months प्रायर. तुम्हाला पुढच्या 2 महिने म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्हाला जॉब करायचा असता, इंटर्नशिप करायचं असता, पाठीमागच्या 2 महिन्याआधीच पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा. आता पुढील 2 महिन्याच्या नंतर तुम्हाला जॉब करायचा आहे, तर अर्ज कधी करणार? आता महिना कोणता चालू आहे? एप्रिल, मे आणि जून मध्ये जर तुम्हाला इंटर्नशिप करायचं आहे तर तुम्हाला अर्ज कधी करावा लागणार? आज एप्रिलमध्ये, राईट. तुम्हाला जूनमध्ये जॉब करायचा आहे तर एप्रिलमध्ये करावं लागणार. तुम्हाला पुढे जाऊन ऑगस्टमध्ये करायचं आहे तर जूनमध्ये. तुम्हाला 2 महिने प्रायर तुम्हाला अर्ज करावे लागणार. म्हणजे 1st to 10th of March फॉर मे और जून, 1st to 10th June for August September. Any candidate once selected for the internship should not be eligible to apply for subsequent term. आता एकदा तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे, एकदा सिलेक्शन होणार आहे 1st 10 March फॉर मे जूनसाठी. म्हणजे मार्चमध्ये तुम्ही कधी करू शकणार आहे? मेसाठी. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी 1st to 10th 1 ते 10 तारखेपर्यंत करू शकणार आहे. रजिस्ट्रेशन करताना ही सर्व माहिती तुम्हाला भरायचं आहे, सिंपल आहे. त्यानंतर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावं लागणार? ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? रजिस्टर नेम, स्टेट हे कंपल्सरी असणार आहे. थँक्स फॉर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर टॉप राईट कॉर्नरला जसं की आपण पाहिलं लॉग इन करावं लागणार आहे. लॉग इन केल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला फिल करायचं आहे सिंपल पद्धतीने. ठीक आहे, आता हे झालं. ओके, हे एक समजलं तुम्हाला की इंटर्नशिप काय पद्धत आहे, हाऊ टू अप्लाय झालेलं आहे. इंटर्नशिप कुठे असणार आहे? तर गव्हर्नमेंटकडून आहे, तर दिल्लीमध्ये हे इंटर्नशिप असणार आहे. हे मेन्शन केलेलं आहे, पहिल्या पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये ही इंटर्नशिप असणार आहे. इथे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम दिलेला आहे. तुम्ही आता डाउनलोड्समध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की इंटर्नशिपमध्ये सिलेक्शन झालेले जे आहेत त्यांची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. इंटर्नशिप ॲडव्हर्टाइजमेंट आहे, गाईडलाईन्स आहे. तुम्हाला पाहायचं तर तुम्ही लिस्ट ऑफ रिकमेंडेड स्टुडंट्स आहेत, हे माहिती तुम्ही पाहू शकता. आता इथे सप्टेंबरमध्ये ज्या स्टुडंट्सचे इथे सिलेक्शन झालेले आहे त्यांची माहिती इथे 20 स्टुडंट असणार आहे. आपण प्रत्येक बॅचला 20 स्टुडंट इथे इंटर्नशिपला असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे लिस्ट दिलेली आहे, तुम्ही ते सिलेक्शनमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून जे काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा जे काही नोकरी संदर्भात माहिती आहे, योजना संदर्भात माहिती आहे, डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचून जाते. त्यामुळे नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. आणि अजूनही काही प्रश्न असतील, महत्त्वाचं म्हणजे हे इंटर्नशिप महिलांसाठी आहे. 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. हे ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाणार आहे, सर्टिफिकेशन भेटणार आहे. आणि पुढे कोणत्याही नोकरीचं काही ते मेन्शन केलं नाही की पुढे जाऊन तुम्हाला नोकरी मिळेल का किंवा याच्या संदर्भात काही माहिती ते मेन्शन केलेली नाही. इथे दिल्लीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. इंडियामधून म्हणजे भारतातून कुठूनही असू द्या, तुम्ही कोणत्याही कोपऱ्यातून असू द्या, खेडेगावातून असू द्या, टायर 1 सिटीजमधून असू द्या, तुम्ही अर्ज करू शकणार आहात. अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हॉट्सअपवरती तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही कमेंट करा डायरेक्ट. इथे कमेंट्स सुद्धा मी प्रत्येक याचे रिप्लाय देण्याचा ट्राय करत आहे. व व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.